जय महाराष्ट्र. काय म्हणता मित्रांनो, तर आम्ही दुसऱ्या दिवशी लवकर उठलो, तयारी वगैरे केलो, कारण आपल्याला जायचं होतं वापस आपल्या गावाला म्हणजे चंद्रपूरला. तर मग काय सगळ्याची तयारी वगैरे झाली होती. रूपमदा तर मस्त नाचत होता. मग चंद्रपूरला वापस जायचं आहे म्हटलं तर सगळे चेंगडे करायच लागते म्हणे. आम्ही तर मस्त नाचलो. मला तर ही गाडी खूप आवडली. मी हेच गाडी चालत होतो. मग नाश्ता वगैरे केला, ऑटो केला, निघालो सगळेजण रेल्वे स्टेशनकडे. मग काय पोचलो आपण शेगावच्या रेल्वे स्टेशनवर. आपली ट्रेन येऊनच होती. बसलो ट्रेनमध्ये, निघालो शेगावला बाय म्हणत म्हणत. मग नदी आली. सगळे पोट्टे म्हणे खाली बघ म्हणे, किती मस्त व्ह्यू दिसत आहे म्हणे. गणेशदा आणि मी तर पहिलेच वर बसून गेलो होतो. मी म्हटलं ट्रेन मस्त टर्न होत आहे. मग काय बाहेरच्या व्ह्यू बघत बघत पोचलो आपण वर्धेला. तिथं पोचताच आम्हाला लागून होती भूक. आम्ही गेलो भोजनालयामध्ये. तिथं सगळेजण मस्त जेवण वगैरे केलो. जेवण वगैरे झालं, ऑटोमध्ये बसलो, निघालो सेवाग्रामला जायला. दुसऱ्या ऑटोमध्ये जागाच नव्हती, तरी मस्त बसून होते. आमच्या ऑटोवाला भाऊ तर मस्त पजत नेत होता. मग काय पोचलो आपण सेवाग्रामच्या रेल्वे स्टेशनवर. तिथं पोचताच आमचा भाऊ तर मस्त नाचत होता. पारसदा तर गाडी चालत होता. आमचा बुमरा तर तिथे रेल्वे स्टेशनवरच बॉलिंग करत होता. गणेशदा तर रेल्वे स्टेशनच्या मॅपला फ्री फायरच्या मॅप आहे म्हणे. मग काय हातपाय वगैरे धुतले, थोडा फ्रेश वगैरे झालो. मग बसून होता आपल्या ट्रेनची वाट पाहत. हे तर काही अलगच करत होते. मग काय ट्रेन आली. आम्ही तर वर डायरेक्ट झोपून गेलो आणि हे सगळे तर मस्त लुडो खेळत होते. मग काय पोचलो आपण चंद्रपूर. तिथं लिफ्टमध्ये असे काही मस्त चालू होते. रुमाल टाकत होते, हात टाकत होते, पण लिफ्टला बंद तर नाही होत होते. मग काय निघालो आपण डायरेक्ट घराकडे. चला मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. त्यासाठी फॉलो सबस्क्राईब करून घ्या. बाय मित्रांनो.